हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या के पी फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आजचा आपला टॉपिक आहे अँटी इमेटिक्स एजंट्स. सो टॉपिककडे प्रोसीड करण्याआधी जर पेजवरती कोणी नवीन असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. सो बॅक टू दी पॉईंट, आजचा आपला टॉपिक आहे अँटी इमेटिक्स एजंट्स. सो प्रिव्हियसली आजचा आपला टॉपिक आहे अँटी इमेटिक एजंट. प्रिव्हियसली आपण गॅस्ट्रोइंटेस्टायनल ॲक्टिंग मेडिसिन्समध्ये GIT ॲक्टिंग ड्रग्जमध्ये अँटी अल्सर ही कॅटेगरी डिस्कस केली होती. यामध्ये डेफिनेशन्स आणि क्लासिफिकेशन्स आपण बघितले होते. सो नेक्स्ट कॅटेगरी आहे अँटी इमेटिक एजंट्स. अँटी इमेटिक एजंटसुद्धा GIT ॲक्टिंग ड्रग आहे. सो इमेटिक्स इट मीन्स ओमेटिंग अँड अँटी इट मीन्स टू प्रिव्हेंट. सिंपल डिफाईन आहे. टू प्रिव्हेंट ओमेटिंग इट इज ऑल्सो नोन ॲज अँटी इमेटिक एजंट्स. डिफाईन. टू प्रिव्हेंट ओमेटिंग इट इज ऑल्सो नोन ॲज अँटी इमेटिक एजंट्स. हे जे ओमेटिंगचे जे मेडिसिन्स आहेत और इमेटिक्सचे जे मेडिसिन्स आहेत तर ते प्रिस्क्राईब्ड ॲज वेल ॲज OTC मेडिसिन्स आहेत. OTC इट मीन्स ओव्हर द काउंटर, विदाऊट प्रिस्क्रिप्शनसुद्धा मेडिसिन्स अवेलेबल आहेत. तसेच जे इमेटिक और ओमेटिंगचे जे मेडिसिन्स आहेत तर ते कॉम्बिनेशन्स और सिंगल मेडिसिनसुद्धा ॲडमिनिस्टर केलं जातं. ॲज वेल ॲज मोशन ऑफ सिकनेस यामध्ये सुद्धा अँटी इमेटिक मेडिसिन्स ॲडमिनिस्टर करतात. मोशन्स ऑफ सिकनेस इट मीन्स ड्युरिंग द ट्रॅव्हलिंग आपल्याला ओमेटिंग टाईप फील होतं, तर इट इज ऑल्सो नोन ॲज द मोशन्स ऑफ सिकनेस. आणि मोशन्स ऑफ सिकनेसमध्ये सुद्धा अँटी इमेटिक मेडिसिन्स ॲडमिनिस्टर करतात. तसंच जे अँटी इमेटिक मेडिसिन्स आहेत तर ते इंट्राव्हेनस, इंट्रामस्क्युलर ॲज वेल ॲज ओरली ॲडमिनिस्टर्स केले जातात. ओरली यामध्ये जे टॅबलेट्स वगैरे आहेत तर ते ओरली ॲडमिनिस्टर केले जाणार, लाईक फर्स्ट पास मेटाबॉलिझम. इंट्रामस्क्युलरमध्ये इंजेक्शन्समध्ये अँड लाईक इंट्राव्हेनसमध्ये असे इंट्राव्हेनस केसेसमध्ये ज्यावेळेस पेशंट्स हा कॅपेबलच नसतो ओरली मेडिसिन ॲडमिनिस्टर करण्यासाठी, त्यावेळेस इंट्राव्हेनस हे रूट यूज केलं जातं. यामध्ये 100% बायो अवेबिलिटी ऑकर होते. आणि 100% बायो अवेबिलिटी म्हणजेच हे जे मेडिसिन्स आहे अँटी इमेटिक्सचं तर ते सिस्टमिक सर्क्युलेशन्समध्ये पेशंट्सला ॲडमिनिस्टर केलं जातं. इट मीन्स 100% बायो अवेबिलिटी. आणि IV रूट कधी यूज केला जातो, ज्यावेळेस पेशंट जो आहे तर तो ओरली मेडिसिन ॲडमिनिस्टर करण्यासाठी कॅपेबल नसतो, त्यावेळेस इंट्राव्हेनस हे रूट यूज केलं जातं. आणि इंट्राव्हेनस रूटमध्ये 100% बायो अवेबिलिटी भेटते, म्हणजे जे मेडिसिन्स आहे तर ते डिरेक्टली सिस्टमिक सर्क्युलेशन्समध्ये जातात. सो आपण बघू डेफिनेशन्समध्ये द ड्रग्स विच आर यूज इन द ट्रीटमेंट ऑफ ओमेटिंग इज ऑल्सो नोन ॲज अँटी इमेटिक ड्रग. देन आहे ॲडव्हान्टेजेसमध्ये फर्स्ट आहे टू प्रिव्हेंट नॉशिया अँड ओमेटिंग. अँटी इमेटिक मेडिसिन्स इट इज ऑल्सो यूज टू प्रिव्हेंट नॉशिया अँड ओमेटिंग. देन आहे इट इज ॲडमिनिस्ट्रेटेड ओरली, रेक्टली, इंट्राव्हेनस अँड इंट्रामस्क्युलरली. ओरलीमध्ये लाईक टॅबलेट, रेक्टली म्हणजे लाईक सपोजिटरीज और सम टाईप ऑफ कॅप्स्यूल. देन आहे इंट्राव्हेनस लाईक इंजेक्शन्स और सलाईन फॉर्ममध्ये. इंट्रामस्क्युलरली लाईक इंजेक्शन्स फॉर्ममध्ये. ज्यावेळेस पेशंट्स ओरली मेडिसिन ॲडमिनिस्टर करण्यासाठी कॅपेबल नसतो तर त्या केसेसमध्ये इंट्राव्हेनस हे रूट यूज केलं जातं. देन आहे इट इज यूज्ड अलोन और विथ कॉम्बिनेशन्स. अँटी इमेटिक मेडिसिन्स हे कॉम्बिनेशन्समध्ये सुद्धा दिलं जातं, ॲज वेल ॲज अलोन सिंगल मेडिसिनसुद्धा इंटेक केलं जातं. देन आहे इट इज इझी टू अवेलेबल अँड ॲडमिनिस्ट्रेटेड. नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन्स. सो क्लासिफिकेशन्समध्ये हे जे अँटी इमेटिक्सचं क्लासिफिकेशन आहे तर हे 4 क्लासमध्ये डिवाईड झालेलं आहे. फर्स्ट क्लास आहे अँटीकोलिनर्जिक एजंट, सेकंड वन आहे अँटीहिस्टामाइन एजंट, थर्ड आहे न्यूरोलेप्टिक्स अँड लास्ट वन आहे डोपामाइन D2 रिसेप्टर अँटागॉनिस्ट. सो जो फर्स्ट क्लास आहे अँटीकोलिनर्जिक एजंट इट मीन्स फर्स्ट क्लास आहे अँटीकोलिनर्जिक
एजंट. अँटीकोलिनर्जिक एजंट हा ANS ॲक्टिंग ड्रग आहे अँड इट इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ कोलिनर्जिक. इट इज ऑल्सो नोन ॲज अँटीकोलिनर्जिक एजंट्स. अँड कोलिनर्जिक इट मीन्स दे विल block the actions of acetylcholine. Block the actions of acetylcholine. It is also known as cholinergic agents. So first आहे anticholinergic agents. Anticholinergic agents it means to treat cholinergic, and cholinergic it means they will block the actions of acetylcholine. त्याचे एक्झाम्पल्स आहेत हायोसाइन अँड डायसायक्लोअमाइन. नेक्स्ट आहे अँटीहिस्टामाइन. अँटीहिस्टामाइन. सो हिस्टामाइन इट मीन्स जे की ॲलर्जिक रिॲक्शन्स ऑकर होतात किंवा जे नॉर्मल कफ, कोल्ड, फीवर और ओमेटिंग, ऑल्सो डायरिया, हे ट्रीट करण्यासाठी जे मेडिसिन्स यूज केले जातात इट इज ऑल्सो नोन ॲज अँटीहिस्टामाइन एजंट्स. अँटी इट मीन्स टू प्रिव्हेंट और हिस्टामाइन इट मीन्स ॲलर्जिक रिॲक्शन्स ॲज वेल ॲज कफ, कोल्ड, फीवर, ओमेटिंग अँड डायरिया. सो याचे एक्झाम्पल्स आहेत डायफेनहायड्रामाइन, देन आहे हायड्रोक्झाइन, मेक्लोझाइन अँड प्रोमिथाझाइन. नेक्स्ट वन आहे न्यूरोलेप्टिक. न्यूरोलेप्टिक्स इट मीन्स नर्व्स आणि यामध्ये CNS ॲक्टिंग ड्रग्ज यूज केले जातात. एक्झाम्पल्स आहेत हॅलोपेरिडॉल अँड क्लोरप्रोमाझाइन्स. हॅलोपेरिडॉल जो आहे इट ऑल्सो ॲक्ट्स ॲज अ अँटीसायकोटिक मेडिसिन्स. देन आहे लास्ट वन डोपामाइन D2 रिसेप्टर अँटागॉनिस्ट. डोपामाइन D2 रिसेप्टर अँटागॉनिस्ट इट मीन्स दोज मेडिसिन्स और मेडिकेशंस दे विल ब्लॉक डोपामाइन D2 रिसेप्टर्स इन ब्लॉक. डोपामाइन D2 रिसेप्टर हे काय करणार, ब्लॉक करणार ब्रेनमध्ये डोपामाइन D2 रिसेप्टर ॲक्शन. सो सिम्पल आहे क्लासिफिकेशन्स अँड डेफिनेशन्स. डेफिनेशन जी आहे ती आपण इथे बघितलेली आहे. टू प्रिव्हेंट ओमेटिंग इट इज ऑल्सो नोन ॲज अँटीइमेटिक एजंट. एक सिम्पल आपण क्विक रिव्हिजन्स घेऊ. सो अँटीइमेटिक मेडिसिन्स जे आहे तर ते प्रिस्क्राईब मेडिसिन आहे ॲज वेल ॲज OTC ड्रग आहे, ओव्हर द काउंटर मीन्स विदाऊट प्रिस्क्रिप्शन्स. अँटीइमेटिक ड्रग हा कॉम्बिनेशन्समध्ये ॲज वेल ॲज सिंगल मेडिसिन ॲडमिनिस्टर केला जातो. लाईक मोशन्स ऑफ सिकनेसमध्ये सुद्धा अँटीइमेटिक मेडिसिन्स इंटेक केले जातात. देन आहे याचे जे रूट्स आहेत त्यामध्ये इंट्राव्हेनस, इंट्रामस्क्युलर, ओरल ॲज वेल ॲज रेक्टल रूटनी मेडिसिन्स ॲडमिनिस्टर केलं जातात. जर ओरली मेडिसिन्स इंटेक करण्यासाठी पेशंट जर कॅपेबल नसेल तर त्या केसेसमध्ये IV रूट हे यूज केलं जातं. IVमध्ये 100% बायो अवेबिलिटी ऑकर होते लाईक द सिस्टमिक सर्क्युलेशन्स. देन क्लासिफिकेशन्समध्ये आपण बघितलं आहे जे क्लासिफिकेशन्स आहे 4 क्लासमध्ये डिवाईड झालेलं आहे. फर्स्ट आहे अँटीकोलिनर्जिक एजंट्स. अँटीकोलिनर्जिक एजंट्स म्हणजे टू ट्रीट कोलिनर्जिक इट इज ऑल्सो नोन ॲज अँटीकोलिनर्जिक एजंट्स. एक्झाम्पलमध्ये हायोसिन डायसायक्लोअमाइन. देन आहे अँटीहिस्टामाइन इट मीन्स टू ट्रीट हिस्टामिनिक और ॲज वेल ॲज ॲलर्जिक रिॲक्शन्स नॉर्मल कफ, कोल्ड, फीवर अँड डायरिया. एक्झाम्पल्समध्ये डायफेनहायड्रामाइन, हायड्रोक्झाइन्स, मेक्लोझाइन्स अँड प्रोमिथाझाइन. नेक्स्ट वन आहे न्यूरोलेप्टिक्स. न्यूरोलेप्टिक इट मीन्स लाईक नर्व्स ॲक्टिंग. यामध्ये CNSचे कॅटेगरीमध्ये हॅलोपेरिडॉल अँड क्लोरप्रोमाझाइन्स ड्रग्ज आहेत. हॅलोपेरिडॉल जो आहे तर तो अँटीसायकोटिक मेडिसिन आहे. लास्ट वन आहे डोपामाइन D2 रिसेप्टर अँटागॉनिस्ट. डोपामाइन D2 रिसेप्टर अँटागॉनिस्ट जे आहेत तर हे मेडिकेशन्स ब्लॉक करतात डोपामाइन D2 रिसेप्टर्स इन ब्रेन. एक्झाम्पल्स आहेत यामध्ये मेटोक्लोरप्रोमाइड अँड ड्रोपेरिडॉल. सो या टॉपिकमध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि नेक्स्ट पार्टमध्ये अँटीइमेटिक्सचे हे जे क्लासिफिकेशन्समधले ड्रग्ज आहेत तर 1 by 1 ह्या ड्रगचे आपण मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स ॲज वेल ॲज फार्मॅकोलॉजिकल ऑफ ॲक्शन्स डिस्कस करणार आहोत. तसेच त्याचे युजेस, डोस हे सगळे टॉपिक्स आपण कव्हर करणार आहोत नेक्स्ट पार्टमध्ये. सो पेजवरती जर कोणी नवीन असेल तर आत्ताच व्हिडिओजला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.